आज माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा दिवस होता, तो म्हणजे माझा बर्थडे। तसं तर सर्वांसाठी हा दिवस खूप स्पेशल असतो। सकाळी लवकर उठले, सर्वात आधी ब्रश केला आणि आंघोळ केली, पटकन तयार झाले आणि पूजा करून घेतली। त्यानंतर मला जायचं होतं कपडे घ्यायला, तर आम्ही आलो होतो परिवार सिटी सेंटरमध्ये। इथले ब्रँडेड कपडे असतात, पण क्वालिटी खूप छान असते। मला कधी पण शॉपिंग करायची असेल मी इथनंच करते। यांच्याकडे कलेक्शन खूप छान छान असतात। खूप दिवसापासून माझी कार्गो जीन्स घ्यायची खूप इच्छा होती आणि मला ब्लॅक जीन्ससुद्धा घ्यायचा होता, बट माय बॅड, मला तो फिटिंगलाच नव्हता येत। आणि टॉपचे कलेक्शन खूप छान छान होते। जो टॉप मला आवडायचा तो अजिबात होत नव्हता आणि जो आवडत नव्हता तो होत होता। माझं थोडं मूड ऑफ झालं होतं, बट जाऊ दे म्हटलं। कपडे घेतले आणि पटकन घरी आले, तर माझा केक आला होता। इकडे तिकडे जाण्यामध्येच टाईम निघून गेला, त्यामुळे डेकोरेटसुद्धा नव्हतं केलं, नॉर्मलचं सेलिब्रेशन केलं। जीवान झोपून होता, पटकन रेडी झाले आणि केक कट करायला बसले। माहिती नाही, मला खूप जास्त हसायला येत होतं। जीवानसोबत मला फोटो क्लिक करायच्या होत्या, पण गरमीमुळे तो आधीच खूप चिडचिड करत होता, त्यामुळे त्याला उठवलंच नाही। बर्थडेच्या दिवशी तसं तर मला प्रिन्सेस ट्रीटमेंट मिळते, स्वयंपाकापासून सुट्टी असते। आज डिनरमध्ये नॉनव्हेज होतं, बट मी बर्थडेच्या दिवशी नॉनव्हेज नाही खात, तर माझ्यासाठी मी साधंच ऑर्डर केलं होतं। माझं पार्सल आलं होतं, दाल तडका, राईस, सॅलेड आणि बटर नान। उद्याला माझा बर्थडेचा फुल ब्लॉग येणार आहे 1 वाजता, तर बघायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय बाय।